आज सकाळ सकाळीच नाश्त्याला पोहे केले होते आणि सोबत मी आज आत्यालाही नाश्ता करायला बोलवलं होतं। त्यानंतर चहा आणि पोहे सोबतच घेतले, तिला नाश्ता दिला। त्यानंतर म्हटलं चला तिच्या सोबत आज आपणही चहा घेऊ। आज तर माझा उपवास असतो, त्यामुळे आज आपलं चहावरच काम आहे। आणि माझ्या आत्याकडे बघून तुम्हाला हे कळत असेल की ही डोक्यावर पदर घेऊन राहणारी शेवटचीच पिढी आहे। त्यानंतर आत्याचा नाश्ता झाल्यावर आणि माझा चहा झाल्यावर दररोज मला ही अडकीत्याने अशी छान अशी बारीक सुपारी करून देते। त्यानंतर एक गंमत म्हणजे रविवारी दाबून मटण खायचं आणि सोमवारी बाटल्या धुवायचं। तुम्ही असंच करता का? आमच्याही घरात असंच चालू राहतं। खायच्या वारी फुल खाऊन घ्यायचं आणि ज्या वारी उपवास असतात त्या वारी सगळं धुवून चुवूनच वापरायचं, असं तर आमचे हे मन। त्यानंतर बाटल्या चकाचक धुवून चमकवल्या आणि मग काय पूर्ण बॉटल्या भरून ठेवायचं काम चालू होतं, कारण आम्ही वर्षातले 12ही महिने गारच पाणी पितो। साधं पाणी काय आमच्या गळ्याच्या खाली उतरतच नाही, त्यासाठी आम्हाला कायम थंडच पाण्याची सवय लागलेली आहे। त्यानंतर इकडे साहेबांची देवपूजा झालेलीच होती। ते मला म्हटले चल पोहे गरम कर माझ्यासाठी। त्यांचाही नाश्ता गरम केला आणि त्यांना आणून दिला। तेवढ्यात आज खूप दिवसांनी परी स्कूलला गेली तिच्या आजारपणानंतर। तेव्हा ती आज स्कूलवरून आली तेव्हा इतकी खुश होते लेकराला आज माझ्या खूप छान छान असे गिफ्ट मिळाले, जे की क्रिसमसला वाटले होते। त्यानंतर आज सकाळचं मी विचार केला होता की आज मला काहीच काम नाही, पण म्हणता म्हणता माझा दिवस सरत गेला आणि खूप सारे काम माझे पेंडिंग होते ते की आज मी कंप्लीट केले। हे कपडे मी रोज घड्या करते, बेडवर ठेवते, ते तिथे विस्कटून ढीग झाला होता, ज्याचा मी आज पूर्ण घड्या करून पुन्हा त्यांना कपड्याची जागा दिली। त्यानंतर आपल्या पोटाचा विचार करत मस्त फराळाचं गरम केलं आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्यापेक्षा सर्वात जास्त साबुदाणा आवडतो तो परीला। आम्ही दोघींनी खाऊन घेतला। त्यानंतर परीला रेडी करायला घेतलं। बुनबुन चालू होती कारण झोप खूप येत होती आणि क्लासला आज 8 दिवसानंतर जायचं होतं, त्यामुळं जावं तर लागणार। चला तर मग बाय बाय।